यस, सुरुवात करूया आपण बघा. रिसर्च मेथोडॉलॉजी यामधला सेकंड युनिट जो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, त्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेऊया. ओके, सो बघा, व्हॉट आर द रनिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस युनिट. ओके, सो अंडरस्टँड द जनरल डेफिनेशन ऑफ द रिसर्च डिझाइन. ओके, देन know why scientific research is done and the student benefit from the research. Okay, define the overall process of designing a study from the initiation to reporting. Students should be familiar with the ethical issues in the educational research. Okay, and know the main characteristic of all type of research and the problem posed in a study. Okay, so या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं. ओके, हा जो आपण सब्जेक्ट बघतोय तो रिसर्च मेथोडॉलॉजी आहे फॉर MSc केमिस्ट्री, MSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट साठी. ओके, तो इथं काय सांगितलं बघा. यस, एक रिसर्च काय इथं दिले बघा, थोडी माहिती दिली. देर इज अ नो डिस्कवरी विदाउट अ सर्च अँड देर इज अ नो रिडिस्कवरी विदाउट अ रिसर्च. ओके, इथं काय सांगितलं बघा, एक असं एक कोट इथं दिलाय, एक सुविचार दिलाय त्यांनी. ओके, तो थोडक्यात त्याच्याविषयी पण माहिती करून घेऊया. या सुरुवातीला एक चांगला विचार काय भेटतो आपल्याला बघा इथं. सो फर्स्ट वन काय सांगितलंय, देर इज अ नो डिस्कवरी विदाउट अ सर्च अँड देर इज अ नो रिडिस्कवरी विदाउट अ रिसर्च. Every discovery man ever made has always been concealed. It take researcher and researcher to the unveil them. That what make an insightful leader. Okay, बेंजामिन तुलोला हे त्यांचं नाव आहे, त्यांनी हाच विचार दिलाय. ओके, याचं इंट्रोडक्शन पार्ट कडे जाऊया डायरेक्टली आपण बघा. ओके, डायरेक्टली आपण यामध्ये काय बघणार होतो, डायरेक्टली सॉल्व्हेशन बघणार होतो ना. ओके, तो इथे काय काय टॉपिक दिले ते बघूया. जनरल मेथड इन अ रिसर्च दिलाय. ओके, त्यानंतर सिलेक्शन ऑफ अ रिसर्च मेथडचं सिलेक्शन तुम्ही कशा पद्धतीने द्याल इथे दिले बघा. मोस्ट फ्रिक्वेंटली यूज मेथड इन्क्लूड काय काय, पार्टिसिपेशन, ऑब्झर्वेशन, सर्वे आहे, इंटरव्ह्यू आहे, डिस्कशन ग्रुप आहे, त्यानंतर एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर सेकंडरी डाटा अनालिसिस अँड आर्चिवल रिसर्च, या सर्व गोष्टी आहेत. ओके, एक एक आपण पुढे बघूया आरामात दिले असेल ते. यस, पुढे बघा सर्व दिलेले आहे. मिक्स मेथड आहे, त्यानंतर आहे डाटा कलेक्शन. ओके, डाटा कलेक्शन नंतर काय सांगितलं बघा, डाटा कलेक्शन यामध्ये पण आहे प्रायमरी डाटा कलेक्शन, सेकंडरी डाटा कलेक्शन. प्रायमरी डाटा कलेक्शन काय असतं ते इथं दिले. डायरेक्टली याच्यावर जे सॉल्व क्वेश्चन आहेत आपण त्या हिशोबाने त्या सॉल्व क्वेश्चनला बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर काय काय टॉपिक दिलेत आपल्याला ते समजून घेऊया. ओके, त्यामध्ये प्रायमरी डाटा कलेक्शन मेथडचे आपण दोन टाईप सांगितले, एक क्वांटिटेटिव्ह डाटा कलेक्शन मेथड अँड द क्वालिटेटिव्ह डाटा कलेक्शन मेथड. क्वांटिटेटिव्ह काय, क्वालिटेटिव्ह काय हे पण दिलेलं आहे. त्यानंतर देर आर सेव्हरल मेथड. येस, कुठले कुठले सांगितले बघा. क्वालिटेटिव्ह मध्ये काय सांगितलेले आहेत बघा, देर आर सेव्हरल मेथड ऑफ दिस टाईप ऑफ डाटा. कुठल्या कुठल्या ऑब्झर्वेशन मेथड आहेत. ओके, हे सर्व आपण जस्ट एक जे पॉईंट दिले ते बघतोय. ओके, याच्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम जे असतील ना, डायरेक्टली आपण तो पॉईंट मध्ये डिटेल एक्सप्लेन करूया एक एक गोष्ट. Yes, structure and the unstructured observation, control and the uncontrolled observation, participant, non-participant and discuss observers काय ते बघूया आपण. इंटरव्ह्यूअर मेथड पहिली काय दिलेली, सेकंड वन इंटरव्ह्यूअर मेथड, यामध्ये पण पर्सनल इंटरव्ह्यू, टेलिफोनिक इंटरव्ह्यू. देन क्वेश्चनरी मेथड, काय क्वेश्चनरी असतील बघा ते त्याने सांगितले. इट शुड बी शॉर्ट अँड सिम्पल, should follow logical sequence, give enough space for the answer, avoid technical term, must have beautiful appearance such as the color, paper quality and attract the attention of the respondents. ओके, हे सर्व गोष्टी शेड्यूल आहे. हे सर्व प्रायमरी डाटा मध्ये येणार. नंतर सेकंडरी डाटा कलेक्शन मेथड मध्ये काय येणार बघा, गव्हर्नमेंट पब्लिकेशन दिलेले आहेत. काय दिलेले आहे, गव्हर्नमेंट पब्लिकेशन दिले, पब्लिक डॉक्युमेंट, हिस्टॉरिकल डॉक्युमेंट अँड स्टॅटिस्टिक्स. ओके, त्यानंतर मग कमर्शियल डॉक्युमेंट दिले आहेत. त्यानंतर टेक्निकल अँड कमर्शियल रिव्ह्यू दिलेले आहेत. येस, त्यानंतर दिले बघा अनपब्लिश डाटा इन्क्लूड डायरी आहे, लेटर्स आहेत, अनपब्लिश बायोग्राफीज आहे. द बेनिफिट ऑफ द रिसर्च मेथड. ओके, येस, म्हणजे रिसर्च म्हणजे काय, आपल्याला काहीतरी नवीन शोधायचं असतं. ओके, येस, मग नवीन शोधण्यासाठी आपल्याला काय, जे पण अनपब्लिश बायोग्राफीज आहे त्याची आपल्याला मदत होऊ शकते. ओके, येस, कारण त्याला जरी आपण पब्लिश वगैरे करायला गेलो तरी पण
द बेनिफिट ऑफ द रिसर्च मेथड. ओके, ऍडव्हान्टेज ऑफ डाटा कलेक्शन काय सांगितलं बघा, जवळपास 3 त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, आता इथे येतो आपण डायरेक्टली आपल्या क्वेश्चनवर. ओके, तो इथून आपण आता सुरुवात करू आणि समजून घेऊ एक 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 पॉईंट काय दिला. ओके, सो बघा इथं काय सांगितलेलं, शॉर्ट आन्सर क्वेश्चन विथ अ मॉडल आन्सर. व्हॉट इज द क्वालिटेटिव्ह रिसर्च. ओके, काय सांगितलं बघा, क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च काय, तर बघा क्वालिटेटिव्ह रिसर्च कॅन बी डिफाइंड ॲज स्टडी ऑफ द नेचर ऑफ फेनॉमेनॉन अँड इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर आन्सरिंग द क्वेश्चन व्हाय समथिंग इज बिंग ऑब्झर्व, इव्हॅल्युएटिंग मल्टी कंपोनंट इंटरव्हेन्शन कॉम्प्लेक्स अँड द फोकस ऑन द इम्प्रुव्हमेंट ऑफ द इंटरव्हेन्शन. ओके, म्हणजे काय सांगितलं बघा त्यांनी, काय इट इज अ वन क्वेश्चन, आस्किंग अ क्वेश्चन, आन्सरिंग द क्वेश्चन. काय कुठला क्वेश्चन, वाय, का. ओके, यस, म्हणजे सिंपल आपण जर बोलायला गेला तर क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय असं सांगा बरं, क्वालिटी अँड क्वांटिटी. ओके, हे दोन टर्म दिले आहेत आपल्याला. पुढे क्वांटिटी मध्ये बघा, क्वालिटी अँड क्वांटिटी. काय असते क्वालिटी क्वांटिटी, तर क्वालिटी म्हणजे काय, आपण ऍक्च्युली बोलणार की काय काय आहे त्यामध्ये. ओके, आणि क्वांटिटी म्हणजे काय बोलणार आपण, सिम्पली किती आहे. येस, किती, नंबर्स, नंबर्स मध्ये बघणार किती आहे, आणि या क्वालिटी मध्ये बघणार की काय आहे. ओके, काय आहे, किती दिलेले आहेत, काय आहे ते नाही बघणार आपण, तर काय आहे. ओके, येस, क्वालिटी आणि क्वांटिटी या दोघं गोष्टी महत्वाच्या आहेत. क्वालिटी पण महत्वाची आणि क्वांटिटी पण महत्वाची. येस, आपण दोघं गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. क्वालिटी पण आपल्याला पाहिजे आणि क्वांटिटी पण आपल्याला पाहिजे. सो क्वालिटी काय असते ते या पहिल्या आन्सरमध्ये एक्सप्लेन केलं. काय सांगितलं बघा, क्वालिटेटिव्ह रिसर्च. काय क्वालिटेटिव्ह रिसर्च, हा पुढचा रिसर्च शब्द पण आपण बघूया. क्वालिटेटिव्ह रिसर्च कॅन बी डिफाइंड ॲज द स्टडी ऑफ द नेचर ऑफ फेनॉमेनॉन and is particularly suitable for answering the question of why. Okay, why म्हणजे का होते याचा आन्सर देण्यासाठी आपल्याला हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. येस, समथिंग इज being observed, evaluating, multi component intervention complex and focus. काय करणार, फोकस करू, फोकस ऑन द इम्प्रुव्हमेंट ऑफ द इन्व्हेन्शन. ओके, फोकस करणार या सर्व गोष्टी कशामध्ये इन्क्लूड असल्या आपल्या क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये. आता येस, इथं पुढचा पण शब्द दिला बघा, व्हॉट इज द क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय, तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च. बघा इथं क्वांटिटी दिलं ना, इथं क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. पुढे शब्द म्हणजे हा क्वेश्चन जसा या पद्धतीने दिलाय पहिला तसाच तो पण आहे. ओके, सो क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग अँड अनालायझिंग न्यूमेरिकल डाटा. काय, सो इट इज अ प्रोसेस दॅट कलेक्ट अँड अनालायझिंग द न्यूमेरिकल डाटा. कलेक्ट करणाऱ्याला आणि न्यूमेरिकल डाटाला काय करणार आपण, अनालाइज करणार. काय करणार, अनालाइज करणार. इट कॅन बी यूज टू फाइंड पॅटर्न्स अँड द मीन व्हॅल्यूज, मेक प्रेडिक्शन, टेस्ट कॅज्युअल रिलेशनशिप अँड जनरलाइज रिझल्ट टू द लार्जर पॉप्युलेशन. ओके, म्हणजे इथं काय करणार आपण, लार्जर पॉप्युलेशन. लार्जर पॉप्युलेशन म्हणजे काय, नंबर ऑफ डाटा. ओके, मोठा डाटा जो असेल त्याला आपण अनालिसिस करणार. अनालिसिस करून मग पुढच्या सर्व गोष्टी आपण इथं करू शकतो. त्याने काय काय सांगितलं बघा, कुठल्या कुठल्या गोष्टीला, फाइंड द पॅटर्न, त्याचा पॅटर्न काय तो शोधा. ओके, मीन व्हॅल्यूज. मीन व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना, मीन व्हॅल्यूज काय असते माहिती ना. येस, एक्झाम्पल घेऊया बघा, एक्झाम्पल घेऊया. तुमचे 4 किती पेपर आहेत तुम्हाला समजा, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल. ओके, त्यानंतर आहे आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजी आहे, आणि एक तुमचा इलेक्टिव्ह. इलेक्टिव्ह मध्ये एक तर तुमचा पॉलिमर असेल किंवा तुमचा फिजिकल मेथड हे असते. ओके, यामध्ये तुम्हाला मार्क भेटले समजा तुमचा पेपर 70 मार्क, तुम्हाला 60 मार्क भेटले, 60 भेटले. ओके, सॉरी, ऑर्गॅनिकचा तुमचा 35 मार्क आहे ना, 35 पैकी समजा 30 मार्क, 20 मार्क तुम्हाला भेटले. ओके, फिजिकल मध्ये समजा 60 मार्क भेटले, रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये 50 भेटले. ओके, हा इलेक्टिव्ह जो आहे, इलेक्टिव्ह मध्ये पण तुम्हाला समजा 30 मार्क भेटले. ओके, ओव्हरऑल या सगळ्यांचा आपण काय करू, एव्हरेजिंग करू. ओके, एव्हरेजिंग करू, प्लस तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क, तुमचे इंटरनलचे मार्क, हे सर्व आपण मिक्स करणार. आणि मिक्स करून काय करणार, तुमचा काय करणार, पर्सेंटेज काढणार ना. मग पर्सेंटेज कसं काढणार, तुमचा जेवढे पण नंबर ऑफ तुम्ही दिलेत मार्क, समजा आता तुमच्याकडे टोटल मार्क किती आले, तर आहे 70, 30, 70, 35, 70. ओके, यांचं सर्व आपण प्लस करणार. ओके, आणि टोटल मार्क्स तुमचे काय असतील त्या टोटल मार्क पैकी आपण कन्सिडर करूया, तुम्हाला 600 मार्क आहे, 600 पैकी 300 मार्क भेटले, म्हणजे स्ट्रेट वे तुम्हाला 50% मार्क भेटले. ओके, येस, म्हणजे इथं आपण क्वांटिटेटिव्ह मोठी अमाऊंट होती नाही. येस, या मोठ्या अमाऊंटला आपण काय केलं, आपण ज्या स्टेप होत्या पर्सेंटेज काढण्याची जे पण प्रोसेस होती त्याला फॉलो केली, आणि त्या हिशोबाने इथं आपण पर्सेंटेज काढले. येस, या पद्धतीने दिले की पॅटर्न अँड द मीन व्हॅल्यूज शोधणार तुम्ही याच्यावर. मेक प्रेडिक्शन तुम्ही करणार यावरून. टेस्ट कॅज्युअल रिलेशनशिप अँड जनरलाइज रिझल्ट टू अ लार्जर पॉप्युलेशन. आपण काय करणार, लार्जर पॉप्युलेशनचं जे पण आहे ते रिझल्टला काय करणार, जनरलाइज करणार. ओके, त्या एवढ्या सर्व गोष्टी इथं येतात. कुठे येतात या सर्व गोष्टी, तर या सर्व गोष्टी येतात क्वांटिटेटिव्ह
रिसर्चमध्ये. कुठे येतात? क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये येतात. ओके, या सगळ्या गोष्टी कुठे येतात? क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये. ओके, मग हा एक क्वेश्चन आपण कम्प्लीट केला. क्वांटिटेटिव्ह रिसर्च नक्की काय असतं ते. ओके, थोडं मी एकदा रब करून घेतो. ओके, पुढचा क्वेश्चन दिला बघा. व्हॉट इज अ क्वांटिटेटिव्ह रिसर्च अँड अन एक्झाम्पल. क्वांटिटेटिव्ह रिसर्च काय आहे आणि त्याला तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे. ओके, इथं पुढे काय सांगितलं बघा. इथं सांगितलं पुढे, क्वांटिटेटिव्ह रिसर्च कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम अ करंट अँड द पोटेन्शियल कस्टमर using customs using the sampling and the submitting online survey, online post and the questionnaires. For example, the result can be represented by a number. Okay, कशाने रिप्रेझेंट करणार त्याला? नंबरने त्याला आपण रिप्रेझेंट करणार आहे. कशाने रिप्रेझेंट करणार आहे? रिप्रेझेंटेड बाय दी नंबर. नंबरने त्याला आपण काय करू? रिप्रेझेंट करू शकतो. ओके, मग पुढे काय सांगितलं बघा. व्हॉट इज अ क्वांटिटेटिव्ह एक्झाम्पल. क्वांटिटेटिव्ह एक्झाम्पल काय दिलं बघा. एक्झाम्पल ऑफ क्वांटिटेटिव्ह डाटा इन्क्लुडेड न्यूमेरिकल व्हॅल्यूज. काय असेल तिथं? न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील. सच ॲज अ मेजर. मेजर म्हणजे काय? मोजणं, काही मोजू शकतो आपण. कॉस्ट राहू शकते, त्याची किंमत राहू शकतं आणि वेट राहू शकतं, वजन राहू शकतो. एक्झाम्पल ऑफ क्वांटिटेटिव्ह डाटा काय काय राहू शकतो बघा. इन्क्लूड डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे काय काय त्याला दिलं. ऑर लेबल्स. लेबल्स काय दिले ते. और सर्टन ॲट्रिब्यूट्स सच ॲज अ ब्राउन आईज और अ व्हॅनिला आईस्क्रीम. ओके, म्हणजे एक पर्टिक्युलर नाव दिले ना त्याला आपण. येस, म्हणजे एक्झाम्पल बघूया इथं. ब्राउन आईज म्हणजे ब्राउन आईज किती लोकांचे आहेत? आउट ऑफ 1000 लोकांचा सर्वे केला आणि 1000 लोकांपैकी आपण आईजच्या याच्यावर आपण फोकस केला. आईजच्या कलरवर आपण फोकस केला. ओके, मग काय असेल बघा. आईजच्या कलरवर फोकस केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला डाटा भेटेल. येस, डाटा भेटेल बघा. इथं कसा असेल? इथं असेल सिरियल नंबर. ओके, इथं असेल नेम ऑफ द पर्सन. ओके, आईचा असेल तुमचा आईचा कलर, आय कलर. ओके, आय कलर. या पद्धतीने एक नंबर कोणाचं नाव आहे, त्याचा आईचा कलर काय आहे. येस, या पद्धतीने तुम्ही याला जनरलाइज करणार. मग तुम्हाला एक गोष्ट कॉमन इथं भेटेल, आय कलर. आय कलर जे आहे ते काहीतरी पर्टिक्युलर नंबर मध्ये असणार आहे ना. एक तर समजा कोणाचे काळे डोळे असतील, कोणाचे निळे असतील, कोणाचे ब्राऊन असतील. येस, कोणाचे थोडेफार तपकिरी टाईप असतील. ओके, या पद्धतीने मग हे 4 टाईप मध्येच हे कॅटेगराईज होईल. मग आय कलर हे 4च येणार आहेत. ओके, आय कलर कुठले असणार आहे? तुमच्याकडे 4 असणार आहे, यापैकीच असणार आहे. आणि जे नंबर्स आहेत ते नंबर ऑफ तुमचे किती ऑब्झर्वेशन राहू शकतात. ओके, 1000 पण राहू शकतात. 1000 पर्यंत आपण घेतले पण नाव तुमच्यावाले वेगवेगळे आहे, ते पण 1000 पर्यंत राहू शकतात. पण कलरचा जो पॅटर्न दिलाय तो काय? हा 4च आहे. मग 4च कलर मधून तो रिपीट होणार आहे. ओके, मग इथे दिले बघा. और अ ब्राउन आईस्क्रीम और ब्राउन आईज और अ व्हॅनिला आईस्क्रीम. त्याला बोलणार आपण क्वांटिटेटिव्ह एक्झाम्पल. काय बोलणार? क्वांटिटेटिव्ह एक्झाम्पल. ओके, तर हे काही क्वेश्चन पहिल्या पार्टमध्ये दिले होते ते आपण बघितले. दुसऱ्या पार्टमध्ये काय दिले बघा. नॅचरल ऑब्झर्वेशन. काय करणार इथं? नॅचरल ऑब्झर्वेशन करणार. त्यानंतर ऑब्झर्वेशन ऑफ नेचर. नेचरचं ऑब्झर्वेशन कशा पद्धतीने असणार ते सांगितलंय. त्यानंतर टाईप ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन काय असेल? एक कॉन्फिडेन्शियल और ओव्हर्ट असेल किंवा पार्टिसिपेटिंग और नॉन पार्टिसिपेटिंग राहू शकतो. ओके, पार्टिसिपेटिंग किंवा नॉन पार्टिसिपेटिंग राहू शकतो. ओके, डाटा कसा कलेक्ट करणार तो इथं दिलं बघा. हाऊ टू कलेक्ट दी डाटा. तो हिअर ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग. ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंगने आपण डाटा कलेक्ट करू शकतो. ओके, त्यानंतर टू टेक द नोट्स. नोट्स आपण घेऊ शकतो. पुढे काय दिलं? नंबर ऑफ काउंट. नंबर ऑफ काउंट काय आपण ते घेऊ शकतो. काय घेऊ शकतो बघा इथं? नंबर ऑफ काउंटला इथं आपण घेऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं बघा. डाटा सॅम्पलिंग दिलं आहे. डाटा सॅम्पलिंगला आपण घेऊ शकतो. त्याच्या पुढे काय दिलेलं आहे? सॅम्पलिंग ऑफ टाइम 1. दॅट इज यू कॅन रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन ॲट अ स्पेसिफिक टाइम्स. ओके, म्हणजे स्पेसिफिक टाइमला तुम्हाला ते ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचे आहेत. स्पेसिफिक टाइम. ओके, याचा अर्थ बघा काय? स्पेसिफिक टाइम इथं फार महत्वाचा आहे. येस, हा टाइम फार महत्वाचा आहे. का माहिती का महत्वाचा आहे? स्पेसिफिक टाइम का महत्वाचा आहे? सॅम्पलिंग टाइम 1 म्हणजे हा का महत्वाचा आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर काल मी तुम्हाला बोललो होतो AQI बोललो होतो ना. AQI एअर क्वालिटी इंडेक्स. एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला बघायचे. तर एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये आपण असं करू शकत नाही. जर कल्याणची क्वालिटी इंडेक्स आपण संध्याकाळी 8 PM ला मोजतोय. ओके, आणि समजा एखादी सिटी घेतली आणि तिला आपण क्वालिटी इंडेक्स 3 PM ला मोजतोय. 3 PM म्हणजे दुपारचे 3 वाजता. ओके, आणि हे सकाळचं रात्रीचे 8 वाजता. आता या दोघां केसमध्ये मला सांगा, दोघं केसमध्ये जास्त ट्रॉफिक कधी असणार आहे? 8 वाजता का 3 वाजता? तर 8 वाजता जास्त असतं, बरोबर ना. येस, म्हणजे 8 वाजता जास्त ट्रॉफिक आहे. म्हणून एअर क्वालिटी इंडेक्स जी आहे ती एकदम खराब असणार आहे. कधी? 8 वाजता. मग ती जर आपण मेजरमेंट केलं 3 वाजता तर 3 वाजता एवढी ट्रॉफिक नसते. म्हणून थोडीफार एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला इम्प्रूव्ह दिसेल. ओके, त्यामुळे याला बोलणार काय की हे दोन आपण जरी रिडिंग घेतल्या पण तुमचा टाइम चुकीचा असल्यामुळे काय झालंय?
की या टाइम वेगळा असल्यामुळे या ज्या रिडिंग भेटतील त्यामध्ये व्हेरिएशन असेल. ओके, तो जर तुमचा टाइम इथे 8 PM चा दिला, आपण समजा कल्याणचा आपण 8 PM ला मेजर केलं. ओके, आणि तेच जर आपण ठाण्याचं पण 8 PM ला मेजर केलं, 8 PM ला. ओके, आणि या दोघांच्या एअर क्वालिटी मधला जो काय फरक असेल आता, मग तो सांगेल की सर्वात जास्त पोल्युशन कुठल्या सिटीत आहे, ठाण्यामध्ये का कल्याणमध्ये. लक्षात येतं काय बोलतो ते. ओके, येस. म्हणून इथे काय झालं, सॅम्पलिंग टाइम म्हणजे एका टायमाला तुम्हाला काय करायचं, स्पेसिफिक टाइमला तुमचं सॅम्पलिंग काढणं येतं गरजेचं आहे. ओके, पुढे काय सांगितलं बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन काय काय आहेत. एक फ्लेक्झिबिलिटी असते, दुसरं इकॉलॉजिकल व्हॅलिडिटी असते त्याला, दुसरं इनोव्हेशन असतं, चौथी सस्टेनेबल असते. काय असते, सस्टेनेबल. ओके, तर या सर्व काय दिले, त्यांनी ऍडव्हान्टेजेस दिले. काय सर्व ऍडव्हान्टेजेस आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल सॅम्पलिंग. सॉरी, नॅचरल काय होता टॉपिक आपला, नॅचरल ऑब्झर्वेशन. ओके, नॅचरल ऑब्झर्वेशन ते सर्व काय असतील आपले, हे सर्व आपले काय असतील, ऍडव्हान्टेजेस असतील. ऍडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन आपण त्याला बोलू शकतो. ओके, पुढे काय सांगणार बघा, मग डिसएडव्हान्टेजेस काय आहे, मग दिले बघा, लॅक ऑफ कंट्रोल, आपल्या हातात काय कंट्रोल राहत नाही, कंट्रोल कमी राहतं. ओके, इथिकल कन्सिडरेशन. इथिकल कन्सिडरेशन म्हणजे ज्या आपण गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत त्या बाबतीत पण आपल्याला काय बोलतात, त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवता येणार नाही वगैरे राहू शकतो. ऑब्झर्वर बायस. ऑब्झर्वर बायस म्हणजे काय, ऑब्झर्वर म्हणजे आता समजून घ्या मी ऑब्झर्वर आहे आणि माझ्या मनामध्ये माहिती आहे की यार मुंबई जी आहे, मुंबई इज द मोस्ट पोल्युटेड. मुंबईला मी जर बोललो ही सर्वात जास्त पोल्युटेड सिटी आहे कल्याणपेक्षा. ओके, समजा माझ्या मनामध्ये हे बसलेलं आहे. येस, बायस. बायसचा अर्थ काय, माझ्या मनाचे बसले की मुंबई ही जी सिटी आहे ही सिटी कल्याणपेक्षा जास्त पोल्युटेड आहे. मग त्याच्या माझ्या मनात बसले, मग मी जेव्हा याचा अभ्यास करेल तेव्हा या अभ्यासामध्ये हा जो बायस आहे माझा तो पण काय करेल, मदत करेल माझ्यावरती. याचा अर्थ काय की ते जे काही मी रिझल्ट मला भेटणार आहे किंवा जे काही मी AQIच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे किंवा जे काही भेटणार आहे ते एक्सेप्ट करण्यासाठी काय करेल. ओके, जर समजा असं असू पण शकतं कल्याणचं पोल्युशन हे मुंबईच्या पोल्युशनपेक्षा कमी आहे किंवा जास्त पण राहू शकतो, पण मला वाटतं कमी आहे. ओके, कल्याणचं कमी असेल आणि मुंबईचे जास्त असेल, पण जेव्हा मी अभ्यास केला मला माहित पडलं अरे नाही, मुंबईचं तर पोल्युशन कमी आहे आणि कल्याणचं पोल्युशन जास्त आहे. ओके, येस. म्हणजे जो बायस होता ना, ऑब्झर्वर बायस, तो पण याचा फार महत्वाचा काम करतो. ओके, इथं दिले बघा, सिन्स यू आर कलेक्टिंग डाटा इनडायरेक्टली देर इज ऑलवेज अ रिस्क ऑफ ऑब्झर्वर बायस. ओके, इनडायरेक्टली डाटा कलेक्ट केलाय त्यामुळे ही रिस्क जी आहे ती फार मोठी राहू शकते. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेजेस ऑफ दी ऑब्झर्वर. नॅचरल ऑब्झर्वेशन जे आहे त्याला सर्वात मोठा असा डिसएडव्हान्टेजेस आहे. ओके, येस, तो दिलाय बघा, इन अ नॅचरल ऑब्झर्वेशन युअर परसेप्शन अँड द इंटरप्रिटेशन ऑफ द बिहेवियर मे बी इन्फ्लुएन्स. ओके, मग या सर्व गोष्टी इथं येत आहेत. ओके, ह्या सर्व गोष्टी इथं येत आहेत. म्हणून इथं ऑब्झर्वेशन बायस आणि तुझं परत एक पॉईंट दिलाय सब्जेक्ट बायस. सब्जेक्टच्या विषयी पण तुमच्याकडे काय बायस असतील. वेन ऑब्झर्विंग ऑब्जेक्ट in a natural environment they may sometimes perceive that they are being observed. As a result they may change their behavior to act in a more socially desirable way, validate your expectation. ओके, मी या सर्व गोष्टी इथं येणार. याला बोलणार आपण काय, याला बोलणार आपण सब्जेक्ट बायस. सब्जेक्ट बायस पण तिथं राहू शकतो. ओके, तर या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, पुढे बघा आपल्याला काय दिलेलं इथं आपल्याला सिंपल इथं आपण बघणार शॉर्ट आन्सर क्वेश्चन. या पॉईंटवर काय शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपल्याला दिलेत का ते आपण इथं बघणार आहोत. बघा, येस, काय सांगितलं बघा इथं आपल्याला क्वेश्चन्स कुठले कुठले. तर आता जे काही आपण बघितलं ते तिथं डिटेलमध्ये बघूया. व्हॉट इज अन एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन. नॅचरल ऑब्झर्वेशनचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण. तो इथं दिलं बघा, एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन included methodological study of a chimpanzee behavior and the development of a psychologist observation of a children to play, compare similar observation, self-monitoring observation and structural observation. Okay, so these are all the example of a natural observation. ठीक आहे ना, हे natural observation आहे की नाही. ओके, आपण यामध्ये काय इंटरफेअर करतो का नाही करतोय. एक्झाम्पल ऑफ नेचर ऑब्झर्वेशन इज अ इन्क्लुडिंग मायथॉलॉजिकल स्टडी ऑफ अ चिंपांजी बिहेवियर. ओके, चिंपांजीचं बिहेवियर काय त्यावर स्टडी बोलू शकतो. डेव्हलपमेंट सायकोलॉजिकल ऑब्झर्वेशन ऑफ अ चिल्ड्रन ऍट अ प्ले. जेव्हा मुलं खेळत आहेत तेव्हा त्यांची सायकोलॉजी काय असते ते आपण बघू शकतो. कम्पेअर सिमिलर ऑब्झर्वेशन. या सिमिलर ऑब्झर्वेशनला आपण काय करणार, कम्पेअर करणार.
ओके येस. आणि पुढे काय सांगितलं, सेल्फ मॉनिटरिंग ऑब्झर्वेशन, ओके, आणि स्ट्रक्चरल ऑब्झर्वेशन. सो दीज आर ऑल दी एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन. हे सर्व काय आपल्याला एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन आहे. एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन आहे. व्हॉट आर द 4 टाइप ऑफ ऑब्झर्वेशन? 4 टाइपचे ऑब्झर्वेशन कुठले इथे दिले बघा. ऑब्झर्वेशन इन सोशियोलॉजी आर पर्टिक्युलर सी पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन. ओके, इथं काय सांगितलं, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, नॉन पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, येस. त्यानंतर होणार कोवर्ट ऑब्झर्वेशन आणि त्यानंतर होणार पब्लिक ऑब्झर्वेशन. ओके, सो दीज आर द 4 टाइप ऑफ ऑब्झर्वेशन. कुठले कुठले सांगितले बघा त्यांनी आपल्याला. देर आर द 4 मेन टाइप ऑफ ऑब्झर्वेशन. कुठले कुठले आहे इन सोशियोलॉजी. बघा, इन सोशियोलॉजीसाठीच त्यांनी पर्टिक्युलरली हा घेतलाय. हे सोशियोलॉजी सब्जेक्ट यासाठीच त्यांनी घेतलाय. देर आर द 4 मेन टाइप ऑफ ऑब्झर्वेशन इन द सोशियोलॉजी are the participatory observation, non-participatory observation, covert observation and the public observation. Okay, what are the benefits of natural observation? मग ते advantages आपण बघितले ना. One advantage of natural observation is that it allows the investigator to observe the subject directly in the natural setting. Okay, directly natural setting मध्ये आपण त्याला हे करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. काय करू शकतो, नॅचरल सेटिंग मध्ये अभ्यास करू शकतो. दिस मेथड गिव्ह सायंटिस्ट डायरेक्ट इनसाइट इनटू द सोशल बिहेवियर अँड कॅन हेल्प देम टू सी द थिंग दे मे नेवर हॅव एन्काउंटर इन द लॅब. ओके, म्हणजे लॅबमध्ये आपण ज्या गोष्टी बघू शकत नाही त्या आपण नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये बघू शकतो. ओके, सो दिस आर द वन ऑफ द बेस्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ द नॅचरल ऑब्झर्वेशन. ओके, येस. आणि नंतर मग पुढे परत त्यांनी सांगितलं व्हॉट आर द मेन प्रॉब्लेम विथ नॅचरल ऑब्झर्वेशन. ओके, येस. मेन प्रॉब्लेमला आपण डिसएडव्हान्टेजेस पण बोलू शकतो. सो हियर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन इज इन्क्लूड द लॅक ऑफ सायंटिफिक कंट्रोल राहत नाही, इथिकल कन्सिडरेशन असेल आपलं, अँड द पोटेन्शियल फॉर द ऑब्झर्वर अँड द सब्जेक्ट बायस आणि ऑब्झर्वर बायस पण तिथं राहू शकतो. ओके, सो दीज आर ऑल दी लिमिटेशन ऑर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ दी नॅचरल ऑब्झर्वेशन. ओके, तर हा एक पॉईंट आपल्या इथं कव्हर झाला. त्यानंतर तिसरा पॉईंट यांनी दिलेला आहे फील्ड स्टडी. फील्ड स्टडी काय असते ते समजून घेऊया. ओके, लक्षात येते तुमच्या? त्याबरोबर रिप्लाय बघा, एवढं कठीण काय वाटत नाही, आपण पहिल्यांदाच बघतो या सर्व गोष्टी. ओके, येस. एवढं काय असं कठीण काय वाटत नाहीये. तो तुम्ही पण ते 1-2 वेळा जर वाचलं तर तुम्ही लिहू शकता. ओके, ओके. सो नेक्स्ट काय बघूया आपण, फील्ड स्टडी काय ते बघूया. ओके, सो फील्ड स्टडीला काय सांगितलं इथं बघूया सिम्पली. सो फील्ड स्टडी एक बघूया इथं परत पुढचे पॉईंट काय, आणि नंतर त्याला आन्सर अगेन क्वेश्चन अँड आन्सर टाइप मध्ये त्याचा अभ्यास आपण करूया. ओके, काय सांगितलं बघा. येस, काय सांगितलं इथं आपल्याला सिंपल फील्ड स्टडी आहे. फील्ड स्टडी नंतर पुढे दिलेला आहे. सर आवाज नहीं आ रहा है. आवाज नाही येते. सर आ रहा है आवाज. ओके, यस. ये आवाज करू नका, ठीक है. यस, आता येतो का आवाज सांगा मला. ओके, अभी आ रहा है आवाज. हाँ सर आवाज आ रहा है. हेलो हेलो, आ रहा है आवाज. तो सेकंड पॉइंट आपण बघतो इथं की टॉपिकचं नाव काय होतं, फील्ड स्टडी होता आपला. ओके, मग फील्ड स्टडी नक्की काय आहे. हो, किती नंबर पेजला होता डायरेक्ट. ऑब्झर्वेशन झालेले आहे. हे सर्व आपण बघितलंय. डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल बघितलंय. शॉर्ट ऑब्झर्वेशन. ओके, फील्ड स्टडीवर आपण होतो. फील्ड स्टडीसाठी काय काय दिलं बघा. व्हॉट इज द फील्ड वर्क, काय काय दिलेलं बघा. पहिला क्वेश्चन यामध्ये येईल पहिले, व्हॉट इज द फील्ड वर्क. फील्ड वर्क काय असतं. व्हाय कंडक्ट अ फील्ड स्टडी. हाऊ इज द फील्ड रिसर्च डिफरंट फ्रॉम द लॅबोरेटरी रिसर्च. ओके, व्हेरियस फील्ड रिसर्च मेथड, देन स्टेप्स टू कंडक्ट द फील्ड वर्क. ओके, या सर्व गोष्टीचा इथं आपल्याला अभ्यास करायचा. फील्ड वर्क नक्की काय असतो, का केला जातो फील्ड वर्क, व्हॉट इज द काय सांगितलं, व्हॉट इज द फील्ड वर्क. फील्ड वर्क काय, व्हाय कंडक्ट अ फील्ड स्टडी, का केलं जाते. हाऊ अ फील्ड रिसर्च डिफरंट फ्रॉम अ लॅबोरेटरी रिसर्च. ओके, लॅबोरेटरी रिसर्च पेक्षा वेगळा काय. व्हेरियस फील्ड रिसर्च मेथड काय काय येते. स्टेप टू कंडक्ट द फील्ड वर्क. ओके, या सर्व गोष्टी इथं बघायच्यात.
इथे सिंपल सांगितलं बघा फील्ड वर्क काय आहे, हे क्वेश्चन आन्सर टाइप मध्ये दिलं असेल. ओके, याचं काय सांगितलं बघा, व्हॉट इज द फील्ड वर्क. फील्ड वर्क म्हणजे आपल्याला माहिती आहे फील्ड मध्ये जाऊन स्टडी करणं, या सगळं आपण फील्ड वर्क आपण बोलणार. ओके, सो इथे बघा फील्ड वर्क इज द प्रोसेस वेअर डाटा इज कलेक्टेड थ्रू अ क्वालिटेटिव्ह मेथड. काय सांगितलं तर क्वालिटेटिव्ह मेथडने डाटा कलेक्ट करायला येईल. द गोल इज द फील्ड वर्क इट टू ऑब्झर्व अँड इंटरप्रिट द ऑब्जेक्ट ऑफ स्टडी इट इज नॅचरल इन्व्हायरमेंट. ओके, नॅचरल इन्व्हायरमेंट मध्ये आता आपल्याला स्टडी करायचंय. इट इज यूज इन अ ह्युमन स्टडीज अँड द मेडिकल प्रोफेशनल. काय सांगितलं, ह्युमन स्टडीज साठी आपण यूज करू शकतो किंवा मेडिकल प्रोफेशनल साठीही यूज करू शकतो. इन ऍडिशनल इन अ कनेक्ट थेरी अँड प्रॅक्टिकल रिसर्च बाय क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ द डाटा. ओके, म्हणजे बघा फील्ड मध्ये जाऊन त्याला डायरेक्टली आपल्याला अनालाइज करायचं. ओके, माझं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की आपल्याला सायन्सशी रिलेटेड करायचं झालं तर कोल मायनिंग. ओके, कोल मायनिंग जिथं असतं, आता कोल जो आहे माहिती ना तुम्हाला, कोल कोल म्हणजे काय असतो, कोळसा असतो, दगडी कोळसा आपल्याकडे भेटतो. या दगडी कोळसाचं आपण अनालिसिस करायचं. अनालिसिस करताना याला काय करायला आपण या सिंपल लॅबमध्ये घेऊन जाल आणि त्यामध्ये किती पर्सेंटेज आहे ते बघूया. पर्सेंटेज ऑफ कार्बन, पर्सेंटेज ऑफ नॉन व्होलाटाईल कंटेंट, यस, या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार. मग यासाठी आपल्याला लॅब लागेल. मग लॅबसाठी काय करणार आपण, जे आता कोल जे फील्ड असतील, कोल माइन्स जे असतील ते काय आपल्या शहरामध्ये नसतात, ते कुठेतरी लांब खेडेगावामध्ये असतात. मग तिथं जाऊन तो सॅम्पल तुम्ही कलेक्ट करून मग इथं घेऊन येणार, मग इथं त्याचा अनालिसिस करणार, यात बराच वेळ लागेल. त्यापेक्षा काय करणार, तिथं एक छोटीशी लॅब उभारली जाते आणि तिथं त्याचं अनालिसिस केलं जातं. अनालिसिस करून जो महत्वाचा रिपोर्ट आहे तो काढतात आणि बाकी सॅम्पल मग वरच्या लॅबमध्ये पाठवतात. पण तिथं ते ठरवलं जातं की आपण या ठिकाणी परत जे कोल भेटलाय त्याची क्वालिटी काय आहे. ओके, मग याला आपण बोलणार की डायरेक्टली काय केलं आपण की फील्डवर जाऊन डायरेक्टली काय केलं आपण, कलेक्ट केलेलं आहे. काय केलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे. ओके, सो याला बोलणार आपण काय, फील्ड वर्क बोलणार. ओके, येस. आता पुढे काय सांगितलं बघा, वाय कंडक्ट ऑफ फील्ड स्टडी. फील्ड स्टडी आपल्याला का कंडक्ट केली गेली पाहिजे. तो इथे दिले बघा, फील्ड वर्क अलो रिसर्चर टू आयडेंटिफाय द ऑब्झर्व ऑब्जेक्ट अँड हेल्प इस्टॅब्लिश कोरिलेशन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द इन्व्हायरमेंट. ओके, ऑब्जेक्ट आणि इन्व्हायरमेंट यामध्ये कोरिलेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी ते महत्वाचं आहे. अँड हाऊ द इन्व्हायरमेंट कॅन अफेक्ट बिहेवियर. ओके, आणि या इन्व्हायरमेंटचा त्या ऑब्जेक्टवर काय परिणाम होतोय तो डायरेक्टली आपण तिथं नेचर त्याच्या कन्सिडरेशन मध्ये किंवा नेचर जो पण आहे त्याचा जिथं राहतोय तो ऑब्जेक्ट, येस, किंवा जिथं तो ऑब्जेक्ट आहे तिथे जाऊन अभ्यास केल्यावरच आपल्याला माहित पडेल. ओके, सो इट प्रोव्हाइड इनसाइट इनटू द ऑब्जेक्ट ॲज दे आर ऑब्झर्व अँड अनालाइज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. Fieldwork allow researcher to fill a gap in data and can be understood by performing extensive primary research. Performing extensive primary research. Okay, yes, काय सांगितलं बघा इथं, performing extensive primary research. ओके, पुढे काय सांगितलं बघा, इथं सांगितलंय वाय कंडक्ट ऑफ फील्ड स्टडी. फील्ड स्टडी का कंडक्ट केला गेला पाहिजे तर इथे आपल्याला अर्थ दिलेला आहे. तर एक दोन वेळा तुम्ही याला रीड करा. येस, शेवटचा पेपर असेल ना आपला आर्यनचा. तिसरा पॉईंट काय दिला बघा, डिफरन्स बिटवीन द फील्ड अँड द लॅबोरेटरी स्टडीज. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये आपण सिंपल बोलू शकतो. द डिस्टिंग्विश फीचर ऑफ अ फील्ड एक्सपेरिमेंट इज दॅट दे आर कंडक्टेड अंडर रिअलिस्टिक, ओके, अँड ऑफ्टन अनऑब्स्ट्रुक्टिव्ह कंडिशन. काय दिलं बघा, अनऑब्स्ट्रुक्टिव्ह कंडिशन. या कंडिशन मध्ये यस शब्द बघा काय तो दिलेला आहे. समजून घेऊ याचा अर्थ काय ते. What is the meaning of that word? काय शब्द दिला आपल्याला, अनऑब्स्ट्रुक्टिव्ह. हा शब्द बघूया, बरोबर शब्द दिला काय, याच्या जोडीला दुसरा शब्द आहे. एकदा मी चेक करून सांगतो, एक मिनिट थांबा. येस, मग याचा अर्थ काय सांगितलं बघा, अटेंटिव्ह बोलू शकतो याला आपण, अटेंटिव्ह. ओके, सो अटेंटिव्ह. ओके, येस, सो अटेंटिव्ह कंडिशन बोलू शकतो. दिस इज द कॉन्ट्रास्ट टू द लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट विच इम्पोज सायंटिफिक कंट्रोल बाय टेस्टिंग हायपोथेसिस इन द आर्टिफिशियल अँड द हायली कंट्रोल सिटिंग इन द लॅबोरेटरी. ओके, येस, लॅबोरेटरीमध्ये आपल्याला पूर्ण कंडिशन आपल्या हातामध्ये असते. इव्हन आपण लॅबोरेटरीचं टेम्परेचर पण आपल्या हातात, म्हणजे टेम्परेचर,
मॉइश्चर फ्री इन्व्हायरमेंट आपण क्रिएट करू शकतो लॅबोरेटरीमध्ये, माहिती आहे ना. येस, मग त्यामुळे ते काय, त्या लॅबोरेटरीमध्ये जे आपण अनालिसिस करणार ते आणि जे पण फील्ड वर्कमध्ये अनालिसिस करणार ते, त्याच्यामध्ये काय असेल तुम्हाला थोडाफार फरक राहू शकतो. ओके, मग इथे मग आम्हाला दिलंय द डिस्ट्रीब्युशनेबल फीचर ऑफ अ फील्ड एक्सपेरिमेंट. ओके, येस. पुढचं काय सांगितलं, व्हेरियस फील्ड ऑफ रिसर्च मेथड इथे दिलं बघा. येस, आता ही डायग्राम इथे व्यवस्थित काही दिलेली नाहीये ते का, फील्ड रिसर्च आणि इथं पण काहीतरी आहे पण ते काय एवढं आपल्याला क्लिअरली दिसत नाही. देर आर द 5 मेन टाइप्स ऑफ मेथड ऑफ कंडक्टिंग फील्ड वर्क. ओके, मग इथं ह्या फील्ड वर्कचे मेथड आपल्याला दिसत नाही. इथं काय दिलं बघा, इथनोग्राफिक फील्ड वर्क, क्वालिटेटिव्ह इंटरव्ह्यूज, डायरेक्ट ऑब्झर्वेशन आणि काय पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन, त्यानंतर येते केस स्टडी. ओके, तर या 5 आपल्याला टाईप सांगितले त्यांनी की फील्ड वर्क करताना तुम्हाला या गोष्टींचं लक्ष घ्यायचं किंवा टाईप सांगितले. काय सांगितलं बघा, डिफरंट मेथड ऑफ फील्ड स्टडी. मेथड कुठल्या कुठल्या आहेत, फर्स्ट वन इज अ इथनोग्राफिक फील्ड वर्क आहे, त्यानंतर क्वालिटेटिव्ह इंटरव्ह्यूज आहे, त्यानंतर डायरेक्ट ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यानंतर पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन आहे, त्यानंतर केस स्टडी आहे, त्यानंतर स्टेप्स इन द फील्ड स्टडी. ओके, फील्ड स्टडीमध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत त्या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, यस. मग आता पुढे एक ग्राफ दिलाय बघा आपल्याला, एक फ्लो चार्ट दिलाय. या फ्लो चार्ट मध्ये काय दिले बघा, देर आर द 5 मेन स्टेप्स टू कंडक्ट द फील्ड स्टडी. याच्या स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत तर बघा, पहिली स्टेप दिलेली, दुसरी स्टेप दिली, काय दिसत नाही इथं. ओके, पण इथं आपण समजून घेऊया खाली दिलेली बघा त्यांनी. ओके, पहिले दिले त्यांनी लोकेशन अँड डिफाइनिंग इश्यू ऑर प्रॉब्लेम. पहिलं काय लोकेशन असेल, डिफाइनिंग इश्यू अँड प्रॉब्लेम हे पहिलं वाला आहे लोकेशन. ओके, सेकंड काय दिले डिझायनिंग, थर्ड वन काय दिले बघा, विजिट द स्टडी साइट अँड कलेक्ट डाटा. ओके, आणि फोर्थ वन काय दिलेलं आहे, रिपोर्टिंग रिसर्च फाइंडिंग आणि इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट. ओके, तर या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके, तर हे काय सांगितलं, दीज आर द स्टेप्स. काय ते स्टेप्स आहेत ना, स्टेप्स टू कंडक्ट द फील्ड स्टडी. कुठल्या कुठल्या आहेत ते इथे दिलेले आहेत बघा. पहिलं काय दिले लोकेशन. लोकेशन काय ते तुम्ही बघाल, लोकेशन अँड डिफाइनिंग इश्यूज ऑर प्रॉब्लेम, त्यानंतर डिझायनिंग द रिसर्च प्रोजेक्ट, विजिट द स्टडी साइट अँड कलेक्ट डाटा, त्यानंतर रिपोर्टिंग रिसर्च फाइंडिंग, इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट. ओके, तर या सर्व गोष्टी काय, दीज आर द स्टेप्स. नंतर मग आले पुढे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ओके, काय सांगितलं बघा इथं, फील्ड स्टडीचा, फील्ड वर्कचा जे पण ऍडव्हान्टेजेस काय ते बघा, इट इज कंडक्ट इन अ रिअल natural environment where there is no interference of variables and the environment is not tampered with. Okay, yes, म्हणजे याचा अर्थ काय, एक नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये आपण याला काय करतो, अनालिसिस करत असतो. पुढे काय सांगितलं, since the research is carried out in a relaxed environment, data can be collected even on ancillary topics. Okay, data collected व्यवस्थित आपण इथं करू शकतो. The researcher gain a deep understanding of the research subject due to the being close to them and therefore study deeply, truly and accurately. आपण त्याला काय करू शकतो, स्टडी डीपली स्टडी त्याला करू शकतो, ट्रूली करू शकतो आणि काय करू शकतो, ॲक्युरेटली त्याला स्टडी आपण करू शकतो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द फील्ड वर्क. ओके, तर हे सर्व काय आपले ॲडव्हान्टेजेस फील्ड वर्कचे. काय दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेजेस ऑफ फील्ड वर्क. ओके, डिसएडव्हान्टेजेस काय बोलणार, स्टडीज आर एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग अँड कॅन टेक अ इयर. ओके, म्हणजे हा जो स्टडी असेल तो एक्सपेन्सिव्ह आहे, महागडा आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि कॅन टेक अ इयर, एक वर्षभरांपर्यंत पण याला आपल्याला लागू शकतात. ओके, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ रिसर्च टू अवॉइड अ बायस इन अ रिसर्च. ओके, म्हणजे बायस जे आहे, ओके, बायसला अवॉइड करणं इथं रिसर्च मध्ये फार तुम्हाला कठीण जाऊ शकतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अवॉइड बायस इन अ नेचर. पुढे काय सांगितलं, द नोट्स must match exactly that the researcher said, but it is difficult to keep the track of the nomenclature. Okay, nomenclature track करणं इथं कठीण जाऊ शकतं. Okay, आणि पुढे काय सांगितलं, it is interpretative method and it is subjective and depend entirely on the ability of the researcher. कशावर डिपेंड असणार ते, ability of researcher वर. Yes, and in this method it is not possible to control the external variable and this constantly changes the nature of the study. ओके, पाचवा बघा, हा पाचवा आहे.
Okay, fifth number. In this method, it is not possible to control for external variables, and this constantly changes the nature of the study. Okay, आणि काय करणार ते constantly changes the nature of the study. Okay, so these are all the disadvantages. आता इथे एक 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 आपण त्याचे क्वेश्चन आन्सर बघूया बघा. शॉर्ट आन्सर क्वेश्चन विथ अ मॉडल आन्सर. काय काय दिलेलं बघा. व्हॉट डज द फील्ड वर्क मीन. फील्ड वर्क म्हणजे काय ते दिलेलं आपण बघितलंय. फील्ड वर्क रेफर टू रिसर्च कंडक्टेड इन अ रियल वर्ल्ड where the limitation of the laboratory environment are removed in a favor of the natural setting. Yes, this form of research generally prohibited researcher from the manipulation and environmental directly. Okay, yes, या सर्व गोष्टी इथे दिल्यात. फील्डवर्क काय असतं, फील्डवर्कचं मिनिंग काय इथे सर्वांनी सांगितलं. फील्डवर्क कुठे केलं जातं, रिअल वर्ल्ड मध्ये केलं जातं. ओके, यामध्ये जे पण लॅबोरेटरी जे एन्व्हायरमेंट असतं तो अवॉइड केला जातो. कारण लॅबोरेटरीचा एन्व्हायरमेंट आपल्या कंडिशन मध्ये असतो की नाही, आपल्या कंट्रोल मध्ये असतो. आपण ठरवलं की कुठले एक्सपेरिमेंट जे आहे त्याची रिडिंग आपल्याला 25 डिग्री सेल्सिअसला घ्यायची. सो वी कॅन मेंटेन द 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन द एंटायर लॅब. ओके, एंटायर लॅबचं टेम्परेचर आपण 25 डिग्री सेल्सिअस ठेवू शकतो. येस, पुढे काय सांगितलं. व्हॉट इज अन एक्झाम्पल ऑफ फील्ड स्टडी. काय दिले बघा एक्झाम्पल फील्ड स्टडीचं. फील्ड स्टडी एक्झाम्पल फ्लेक्झिबल फील्ड युजर टेस्टिंग अँड द कंबाईन usability testing with the adapting interviewing, asking people about their tasks and challenges give you a wealth of information. ओके, तर हे सर्व यांनी काय सांगितलं, जनरल रिसर्चच्या बाबतीत सांगितलं किंवा जनरल फील्ड स्टडीच्या बाबतीत त्यांनी इथं सांगितलंय की काय करणार आपण यामध्ये जे पण पीपल अबाउट देअर टास्क. ओके, लोकांशी बोलाल, ते काय काम करतात, काय काय चॅलेंजेस त्यांच्या लाईफमध्ये. ओके, ते हे सर्व काय इथं आपण काय करणार एक्झाम्पल आहेत फील्ड स्टडीचे. ओके, पुढे काय सांगितलं. व्हॉट आर द टाईप ऑफ फील्ड वर्क. फील्ड वर्कचे टाईप किती किती दिले आहेत बघा. फील्ड वर्क रिसर्च आर इन्क्लूड डायरेक्ट ऑब्झर्वेशन आहे, पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन आहे, क्वालिटेटिव्ह इंटरव्ह्यू आहे. इच ऑफ दिस मेथड इज डिस्क्राइब हिअर. टर्म रिलेटेड टू दिस आर अदर फील्डवर्क टॉपिक अँड डिफाईन इन द ग्लॉसरी ऑफ अ रिसर्च टर्म. ओके, हे सर्व इथे सांगितलंय की व्हॉट आर द टाइप्स ऑफ फील्डवर्क. ओके, फील्डवर्क काय त्याचे टाईप काय दिलेले ते सर्व काही इथं सांगितलेलं आहे. यस, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ फील्डवर्क म्हणजे ॲडव्हान्टेजेस आपण याच्यामध्ये सांगू शकतो. फील्डवर्क अलो स्टुडंट टू डेव्हलप देअर अंडरस्टँडिंग ऑर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑन द सोशल, पॉलिटिकल अँड इकॉलॉजिकल इश्यूज, allowing them to clarify and justify themselves. ओके, क्लेरिफाय आणि जस्टिफाय त्याला आपण करू शकतो. ओके, हेच काय सांगितलं बघा. आन्सर फील्डवर्क अलो स्टुडंट टू डेव्हलप देअर अंडरस्टँडिंग. त्यांची अंडरस्टँडिंग काय त्याला डेव्हलप करायला ती मदत करेल. ऑफ अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑन सोशल राहू शकतो, पॉलिटिकल राहू शकतो, और इकॉलॉजिकल इश्यूवर आपण ते स्टुडंटला अंडरस्टँड होऊ शकतात तिकडचे इकॉलॉजिकल इश्यूज काय वगैरे. ओके, अलोविंग देम टू क्लेरिफाय अँड जस्टिफाय देमसेल्फ. तर या सर्व गोष्टी आपल्याला फील्डवर्क मध्ये करायला भेटतात. सो दीज आर द जे फील्डवर्क होते त्याचा टॉपिक इथं आपण कव्हर केला. येस, मग आता पुढचा काय पॉईंट दिला यांनी, एक्सपेरिमेंटेशन. एक्सपेरिमेंटेशन मध्ये काय दिले, एक्सपेरिमेंट तुम्हाला इथं करायचं आहे. येस, तो इथं काय दिलं बघा. यू कॅन कंडक्ट एक्सपेरिमेंटल रिसर्च इन द फॉलोइंग सिच्युएशन. कुठल्या सिच्युएशन मध्ये. येस, टाइम इज इसेन्शियल टू इस्टॅब्लिशिंग अ काउज अँड इफेक्ट रिलेशनशिप. काउज आणि इफेक्ट रिलेशनशिप तुम्हाला जर काढायची असेल देन यू हॅव टू डू द एक्सपेरिमेंटल रिसर्च. इनव्हेरियंट बिहेवियर बिटवीन द काउज अँड इफेक्ट. ओके, इनव्हेरियंट बिहेवियर असेल काउज आणि इफेक्ट मध्ये तर करू शकतात. यू वॉन्ट टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ काउज अँड इफेक्ट. काउज आणि इफेक्ट जे आहे त्याला आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, एक्सपेरिमेंटल रिसर्च करू शकतो. ओके, तो इथे दिले बघा. टाइप ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन कशा पद्धतीने आहे. द क्लासिकल डेफिनेशन ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन इज मेथड यूज टू कलेक्ट डाटा इन एक्सपेरिमेंटल स्टडीज. काय सांगितलं इथं बघा. मेथड used to collect data in the experimental studies. There are three main type of experimental design. कुठल्या आहेत ते. एक दिले प्री एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, दुसरं आहे ट्रू एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, तिसरं आहे क्वासी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. ओके, सो these are the there are the three main types of experimental design. हे तीन काय आहेत एक्सपेरिमेंटल डिझाईनच्या टाइप्स आहेत. These are the three types of experimental design. कुठल्या दिले बघा. प्री एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, दुसरीला ट्रू एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन आणि तिसरीला क्वासी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन.
इथं दिलेलं बघा, प्री एक्सपोनेन्शियल, ट्रू एक्सपेरिमेंटल आणि कॉसी एक्सपेरिमेंटल. मग त्यांनी एक त्यांनी एक्सप्लेन केलं बघा. प्री इम्पेरिकल स्टडी डिझाईन काय असेल, तो 1 or more group are kept under the observation after a causality has been taken. Okay. You will conduct this research to understand its further investigation is needed for this specific group. मग इथं काय येणार बघा, you can divide pre exponential research into 3 categories. कुठल्या युनिक केस स्टडी डिझाईन, सिंगल ग्रुप प्री ट्रायल पोस्ट ट्रायल स्टडी डिझाईन, देन कंपेअरिंग स्टॅटिक ग्रुप. याच्यामध्ये आपण त्याला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. त्यानंतर पुढे दिलाय टू एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. त्यामध्ये काय दिलं बघा, टू एक्सपेरिमेंटल रिसर्च लाईज ऑन अ स्टॅटिस्टिकल अनालिसिस टू प्रूव्ह ऑर डिस्प्रूव्ह हायपोथेसिस. ओके, मग इथे काय सांगितलं बघा, इन रिअल एक्सपेरिमेंटल 3 फॅक्टर मस्ट बी सॅटिस्फाय. कुठल्या आहेत डायरेक्टली इथं बघूया आपण बघा, नंतर आन्सर मध्ये बघणार आपण. देर इज अ कंट्रोल ग्रुप which will not be subject to change and an experimental group which will be experiment with the change variable. ओके, म्हणजे काय सांगितलं बघा, देर इज अ कंट्रोल ग्रुप. काय असेल, एक कंट्रोल ग्रुप असेल, तो कंट्रोल ग्रुप काय करेल, विच विल नॉट बी सब्जेक्ट टू चेंज, म्हणजे तो चेंज होणार नाही. अँड द एक्सपेरिमेंटल ग्रुप, हा एक एक्सपेरिमेंटल ग्रुप असेल, तो काय असेल, व्हेरिएबल, चेंज विथ व्हेरिएबल. जसे व्हेरिएबल बदलतील तसा तो पण बदलेल. ओके, पुढे काय सांगितलं बघा, व्हेरिएबल that can be manipulated by a researcher. रिसर्चर करणं ते व्हेरिएबल आपण काय करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो. ओके, तिसरं काय दिलंय, रॅन्डम डिस्ट्रीब्युशन. तिसरं काय दिलंय, रॅन्डम डिस्ट्रीब्युशन. तिसरं काय दिलंय, रॅन्डम डिस्ट्रीब्युशन. ओके, तर हे 3 टाईप इथं दिलेले टू एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन मध्ये. त्यानंतर पुढे दिलंय क्वासी एक्सपेरिमेंटल डिझाईन. येस, ओके, इथं काय सांगितलं बघा, क्वासी एक्सपेरिमेंटल. द वर्ड क्वासी, क्वासीचा अर्थ काय होतो, डिनोट द सिमिलॅरिटी, सिमिलॅरिटी दाखवतो आपल्याला. ओके, क्वासी म्हणजे काय, तो इट डिनोट द सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे काही गोष्टी सेम सेम आहेत ते. ओके, अ सेमी एक्सपेरिमेंटल डिझाईन इज अ सिमिलर टू द एक्सपेरिमेंटल बट इट इज नॉट द सेम. द डिफरन्स बिटवीन द टू इज दी, काय सांगितलं बघा, द डिफरन्स बिटवीन द टू इज दी डिझायग्नेशन ऑफ अ कंट्रोल ग्रुप. डिझिग्नेशन ऑफ अ कंट्रोल ग्रुप. कंट्रोल ग्रुपचं डिझिग्नेशन इथं महत्वाचं आहे. इन दिस स्टडी अँड इंडिपेंडेंट व्हेरिएबल वॉज कंट्रोल. काय करणार इथं, इंडिपेंडेंट व्हेरिएबलला कंट्रोल करणार. बट पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप वेअर नॉट रँडमली असाइन. ओके, काय सांगितलं, पार्टिसिपेंट इन अ ग्रुप वेअर नॉट रँडमली असाइन. रँडमली त्यांना असाइन केले जाणार नाही. रिसर्च इज मोस्टली यूज इन द एरिया वेअर रँडमायझेशन इज इरिलेव्हंट ऑर अननेसेसरी. रँडमायझेशन जिथं इरिलेव्हंट असेल किंवा ऑर अननेसेसरी असेल. ओके, सो दिस आर द क्वासी एक्सपेरिमेंटल डिझाईन. काय झाले, क्वासी एक्सपेरिमेंटल डिझाईन झालं. ओके, हे काहीतरी नवीन आपल्याला शब्द इथं बघायला भेटत आहेत. ओके, येस, सो दिस आर द बेनिफिट ऑफ पायलट स्टडीज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च. या सर्व गोष्टी काय ते समजून घेऊया. ओके, काय सांगितलं बघा, इट प्रोव्हाइड रिसर्चर विथ अ हाय डिग्री ऑफ कंट्रोल. पायलट स्टडीसाठी, पायलट स्टडी म्हणजे काय, स्वतःच तो स्टडी करणार. ओके, त्याला म्हणणार आपण पायलट स्टडी. ओके, एम्पिरिकल स्टडीज गिव्ह द स्पेसिफिक कन्क्लुजन. काय करणार, तो स्पेसिफिक कन्क्लुजन देणार. द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंटल स्टडीज कॅन बी डुप्लिकेटेड. ओके, डुप्लिकेटेड त्याला आपण करू शकतो. एम्पिरिकल रिसर्च हेल्प टू डिटरमाइन द काउज अँड इफेक्ट. एम्पिरिकल रिसर्च जो आहे काय करणार, तो help to determine cause and effect. It allows precise control of a variable. It allows precise control of variables. Okay, so these are all the benefit of pilot studies. पुढे काय दिलंय, disadvantage of experimental research. काय सांगितलंय, disadvantage of experimental research. पहिले काय सांगितलं, it is very prone or human error. हे काय disadvantage बघतो आपण. ओके, human error पण इथं राहू शकतो. It is very prone to human error. Excessive control for unrelated variables can lead to personal bias or a researcher. Personal bias त्याला that take the time तिथं कन्सिडर होऊ शकतो, टाइम जाऊ शकतो आपल्याला. ओके, इट इज एक्सपेन्सिव्ह. काय तो एक्सपेन्सिव्ह आहे. मॅनिप्युलेटिंग कंट्रोल व्हेरिएबल कॅन हॅव इथिकल इम्प्लिकेशन बिकॉज इट प्रोड्युसेस आर्टिफिशियल रिझल्ट. या सर्व गोष्टी इथं राहू शकतात. काय, these are the disadvantages of experimental research.
हे सर पुढे काय क्वेश्चन आहे ते आपण इथं बघूया. एक मिनिट जरा. इथं काय सांगितलं बघा, व्हॉट आर द एम्पिरिकल स्टडीज अँड द एक्झाम्पल सांगितलं बघा. एम्पिरिकल स्टडीज रिसर्च डन विथ अ स्पेसिफिक अप्रोच युजिंग अ 2 सेट ऑफ व्हेरिएबल. ओके, 2 सेट ऑफ व्हेरिएबल्स आपण घेणार. हे कुठला असेल, द फर्स्ट सेट ऍक्ट एज अ कॉन्स्टंट. पहिला सेट जो असेल तो आपला कॉन्स्टंट असणार आणि दुसरा विच यूज टू मेजर द डिफरन्स ऑफ अ सेकंड सेट. ओके, मग दुसरा काय करणार आपण, वापर करणार त्याचा मेजर करण्यासाठी. फॉर द एक्झाम्पल, द क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड इज अ इम्पेरिकल. काय सांगितलं, क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड जी आहे ती काय इम्पेरिकल आहे. द क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड इज अ इम्पेरिकल. ओके, यस, काय सांगितलं, द क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड इज अ इम्पेरिकल. इम्पेरिकल ती आहे. पुढे काय सांगितलं बघा, हाऊ आर इम्पेरिकल मेथड यूज इन अ रिसर्च. ओके, इम्पेरिकल मेथड जे आहेत त्या रिसर्च मध्ये आपण कशा पद्धतीने आणू शकतो. ओके, काय लिहिले बघा इथं, सिंपल समजून घेऊया. यस, काय सांगितलं बघा इथं, हाऊ इम्पेरिकल मेथड यूज इन अ रिसर्च. सो काय सांगितलंय, द इम्पेरिकल मेथड इन्व्हॉल्व मॅन्युप्युलेटिंग one variable to determine if it is counted changes in another variable. ओके, मॅनिप्युलेटिंग म्हणजे काय, आपण त्याला आपल्या पद्धतीने काय करणार, ऍडजस्ट करणार त्याची व्हॅल्यू. ओके, आणि काय सांगितलं बघा, द empirical method involves manipulating one variable to determine it if it causes changes in another variable. Second one, this method is based on a control research method. काय सांगितलं, this method is based on the control research method and the random assignment of a research subject to test a hypothesis. Hypothesis ला टेस्ट करण्यासाठी काय असेल, रॅन्डम असाइनमेंट असेल, असाइनमेंट असेल. ओके, द स्पेसिफिक मेथड इन द बेसिस ऑफ द इम्पेरिकल मेथड. हे सर्व इथं गोष्टी दिलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला, हाऊ इम्पॉर्टंट इज द टेस्टिंग. टेस्टिंग काय दिलं बघा, इट प्रोव्हाइडेड अस द नॉलेज ऑफ द फिजिकल वर्ल्ड अँड एक्सपिरियन्स इटसेल्फ प्रोव्हाइडेड द एव्हिडन्स that underlies the knowledge. Okay, how testing important. Important काय टेस्टिंगचं इथं दिले बघा, एक्सपेरिमेंटेशन प्ले मेनी रोल इन द सायन्स. आपल्याला माहिती आहे एक्सपेरिमेंट केल्यानंतर, टेस्टिंग केल्यानंतर आपण माहिती करू शकतो काय काय दिले ते. सिंपल आपण बोलतो, जर आपण आजारी पडलो तर ब्लडच्या टेस्टिंगने आपल्याला माहित पडतं कुठला आजार झाला काय झालेला नाही ते. ओके, त्यासाठी टेस्टिंग ही फार मॅटर्स करतात. Yes, one of its important role is to test theories and provide the basic scientific knowledge. Okay, test theories ला टेस्ट करा आणि provide the basic scientific knowledge. Okay, so these are the important of testing. Yes, पुढे सांगितलं लहान लहान क्वेश्चनचं काय दिले त्यांनी. Okay, what is the empirical method? Empirical method काय, the empirical method involves manipulating variable to establish cause and effect relationship. Okay, cause and effect रिलेशनशिपला हे काय करणार, द एम्पिरिकल मेथड इन्व्हॉल्व मॅनिप्युलेटिंग व्हेरिएबल टू इस्टॅब्लिश काउज अँड एफर्ट रिलेशनशिप. त्यासाठी दिलेलं आहे. सो दीज आर ऑल अबाउट दी सेकंड चॅप्टर जो दिला होता तो आपला इथं आपण बघितला. हे काही एमसीक्यू दिलेत, हे ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट दिलेत. बाय द फॉलोइंग कॉलम दिले, हे तुम्हाला व्यवस्थित एक दोन वेळा वाचून घ्यायचा काय. हे बघा, आता याचे उत्तर बघा कसे आहेत, सायंटिफिक दोघांचे उत्तर, सिस्टमॅटिक, कन्व्हेन्शनल अँड सिस्टमॅटिक. ओके, ही समरी तुम्हाला दिली, रिसर्च डिझाईन काय आहे ते. या सर्व गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये बघितल्या. ओके, चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं बघा, आपण सुरुवात करून आपण कुठून सुरुवात केली होती आठवतोय. तर आपण सुरुवात केली होती बघा, नॅचरल ऑब्झर्वेशन पासून आपण सुरुवात केली होती. ओके, इथून आपण सुरुवात केली होती. त्यानंतर आपण वेगवेगळे टाईप बघितले, काय काय बघितलं आपण यामध्ये, त्याचे टाईप बघितलं, ऑब्झर्वेशन ऑफ नेचर काय असतं ते,
टाईप बघितलं. ओके, त्यानंतर डाटा कलेक्शन, हाऊ टू कलेक्ट डाटा, ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग, टेकन नोट्स, नंबर ऑफ काउंट, डाटा सॅम्पलिंग. येस, ॲडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल ऑब्झर्वेशन बघितलं, फ्लेक्झिबिलिटी आहे, इकोलॉजिकल व्हॅलिडिटी, इनोव्हेशन आहे, सस्टेनेबिलिटी. डिसएडव्हान्टेज, लॅक ऑफ कंट्रोल, क्रिटिकल कन्सिडरेशन, ऑब्झर्वेशन बायस आहे, सब्जेक्ट बायस आहे. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन बघितले. त्यानंतर फील्ड स्टडी बघितला, फील्ड स्टडी काय महत्त्वाचा ते बघितला. ओके, काही बेसिक क्वेश्चन बघितले. फील्ड स्टडी काय असतो ते बघितला. ओके, त्यानंतर मग हा जो पॉईंट आपण बघितला त्याचे काय बघितले, टाईप बघितले ना, डिफरंट मेथड टू मेथड ऑफ फील्ड स्टडी काय काय ते बघितले. यामध्ये काय आलं, इथेनोग्राफिक फील्ड वर्क आलं, क्वालिटेटिव्ह इंटरव्ह्यू झालं, डायरेक्ट ऑब्झर्वेशन आले, पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन आले, केस स्टडी झाले. त्यानंतर स्टेप इन द फील्ड स्टडी, कुठले कुठले स्टेप आल्यात तिथे सांगितलं, लोकेशन अँड डिफाइनिंग इश्यूज ऑर अ प्रॉब्लेम, डिझायनिंग द रिसर्च प्रोजेक्ट, विजिट द स्टडी साइट अँड कलेक्ट डाटा, रिपोर्टिंग रिसर्च फाइंडिंग. ओके, अँड इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट, ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघितले. त्यानंतर बघितलं काय, फील्ड वर्कचं काय महत्त्वाचे क्वेश्चन वगैरे येते. त्यानंतर एक्सपेरिमेंटेशन बघितलं आपण. ओके, मग एक्सपेरिमेंटेशन मध्ये काय काय आहे ते बघितलं. टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च बघितल्या. मग इतर 3 गोष्टी आपण बघितल्या. प्री एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, दुसरा होता आपला टू एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, दुसरा होता आपला पॉसी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. या 3 आपण बघितल्या. ओके, डिटेलमध्ये याचा अभ्यास बघितला डिटेलमध्ये. ओके, तर बघा पहिलं जे दिलंय आपल्याला, पहिलं काय दिलंय, प्री एम्पिरिकल स्टडी डिझाईन. त्यामध्ये 3 गोष्टी बघितल्या, युनिक केस स्टडी डिझाईन, सिंगल ग्रुप प्री ट्रायल पोस्ट ट्रायल स्टडी डिझाईन. त्यानंतर कंपेरिंग स्टॅटिक ग्रुप हे बघितलं, ट्रू एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन बघितल्या. त्यानंतर क्वासी एक्सपेरिमेंटल डिझाईन बघितला. क्वासीचा शब्द काय बघितला आपण, क्वासी म्हणजे सिमिलॅरिटीज. ओके, ते बघितलं. त्यानंतर बेनिफिट ऑफ पायलट स्टडीज काय काय ते बघितलं, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ते बघितल्या. ओके, त्यानंतर आलो आपण शॉर्ट आन्सर क्वेश्चनवर. त्यानंतर एमसीक्यू वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या त्या बघितल्या. ओके, तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या लेक्चरमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीच्या बघितल्या. ओके, रिसर्च मेथोडॉलॉजीचा हा जो पॉईंट होता दुसरा वाला युनिट तो इथं आपण कव्हर केलाय. ओके, आता तिसरा युनिट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला